नमस्कार, गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण तालुक्यात तीव्र पाणी टंचाई, 5 ग्रामपंचायतीतील 59 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। तालुक्यातील वाशी, मसद, बळवली, शिरकी आणि पाटणोली या ग्रामपंचायतींमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून एकूण 59 वाड्यांमध्ये सध्या 7 टँकरच्या सहाय्याने 11 मार्च पासून पाणी पुरवठा सुरू आहे। विशेष म्हणजे परिसरात हेटवणे धरण असतानाही नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। या परिस्थितीमागे विपरीत व असंतुलित पाणी वितरण व्यवस्था तसेच यंत्रणेमधील त्रुटी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे। सध्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणखी 89 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा करण्याची गरज असून त्यासाठी किमान 5 अतिरिक्त टँकरची आवश्यकता असल्याची माहिती गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांनी दिली। या 7 ग्रामपंचायतीमधील वाड्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। संबंधित भागात जलशुद्धीकरण केंद्र जिते येथून पाणी उचलून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे। तथापि कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास भविष्यातही अशा पाणी टंचाईच्या समस्या तीव्र होण्याची शक्यता असून नागरिकांकडून प्रभावी नियोजनाची मागणी होत आहे। पेण पंचायत समिती अंतर्गत सध्या आपल्याकडे 11 मार्च पासून 7 टँकर सुरू आहेत। 7 टँकर आपले साधारणतः 59 गावे आणि वाड्यांना आपण पाणी पुरवठा टँकरांनी करतोय। त्यामध्ये साधारणतः 5 ग्रामपंचायती आहे। 5 ग्रामपंचायत अंतर्गत 59 वाड्या आहे आणि अजूनही आमच्याकडे 89 वाड्यांचे प्रस्ताव आलेले आहेत, मागणी आलेली आहे टँकरचे पाण्यासाठी। त्यामुळे आणखीन आम्ही 5 टँकरची वाढीव मागणी केलेली आहे। तो प्रस्ताव आम्ही कालच तहसीलदार साहेबांना पाठवून दिला। हे पाणी आपण सिडकोची परवानगी घेऊन सिडकोच्या जेथे येथील सेंटरवरून आपण शुद्ध पाण्याचा पुरवठा टँकरद्वारे करतो। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।